मेहंदी काढल्याशिवाय ना नागपंचमीचा सण साजरा होतच नाही आणि रात्री मी 12:30 वाजून गेल्यानंतर मेहंदी काढली पण काढलीच. तर सकाळी उठल्यानंतर सणाची तयारी करायची होती. आता शहरात राहत असल्यामुळे वारूळ तर कुठे मिळणारच नाही, त्यामुळे घरामध्येच नागोबा नरसोबाची पूजा केली आणि आपलं साफसफाई आणि सण साजरा केला. पण चला मी एक तुम्हाला माझी लहानपणाची आठवण सांगते आणि फुल लहानपणीच्या आठवणीसाठी हा नक्की ब्लॉग चॅनलवर जाऊन बघा, मोठा ब्लॉग टाकणार आहे. तर माझे आजोबांना वारुळाला जायचे आणि आजोबांसोबत मी जायचे. माझी आजी किंवा माझी आई चुलत्या कोणीच जात नव्हत्या. आता लक्षात येते आजोबा का जात असतील बरं, आजी किंवा मम्मी किंवा चुलत्या का जात नसतील हे तर मला माहिती नाही. पण नेहमी आहे ना आजोबाच जायचे. वारुळाला गेल्यानंतर ना व्यवस्थित जसं बायका पूजा करतात ना सेम तशा पूजा करायचं. दूध नारळ घेऊन जायचे, नैवेद्य घेऊन जायचे आणि तेच पूजा करून यायचे. ते लहानपणीचे दिवस आठवले. खूप अशा लाह्या आणि फुटाणे आमच्या इकडं आज बनवले जातात. इतक्या बनवल्या जातात की सगळ्यांना वाटल्या जातात आणि त्याचं नंतर चिवडा वगैरे पण करून खाल्ला जातो. तर अशाच बऱ्याच आठवणी मला आज येऊन गेल्या. आणि बघा पावसाळा संपत म्हणजे अर्धा तरी संपलेला आहे तरीसुद्धा आंबे विकायला येतात, तर आमरसही खायला मिळतो. ही एक जरा नवलाचीच गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग मी सणाची तयारी केली. नागोबा नरसोबाची घरामध्येच ते पूजन केलं आणि सण अशा प्रकारे साजरा केला. चला बाय.